तेच शिवछत्रपतींच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती, या राज्यामध्ये आता महापुरुषांचा इतिहास कुठेतरी पुसण्याचा, त्यांचे विचारांना काळीमा फासण्याचं काम या राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून चालू झालेलं आहे. आणि शिवाजी महाराजांची मूर्तीला काळं फासलं जातं. त्यानंतर 1-2 दिवस शहर बंद होतं, उद्रेक झाला. मात्र आज आता 21वा दिवस आहे, माझा आज 3 आठवडे पूर्ण होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान होऊन देखील काहीच सरकारकडनं, पोलिसांकडनं अजून तपासाला म्हणावी अशी गती मिळत नाहीये. त्यामुळं त्यासाठी हा आत्मक्लेश आंदोलन आहे. इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या इतिहास कुठेतरी आता पुसला जातोय, त्यांच्या विचारालाही काळीमा फासलेला आहे. आणि सरकार या महापुरुषांच्या विचारांच्या बाबतीत एवढं उदासीन आहे, इतका या विचारांचा अवमान होत असताना देखील कुठलेही स्टेटमेंट सत्ताधाऱ्यांकडून होत नाही. पोलीस फक्त येऊन त्यांचा तपास चालू आहे, पण एकही सत्ताधारी नेत्याला त्याची हिंमत झाली नाही की नेमकं ह्याच्यामध्ये पोलिसांवर काहीतरी बोलावं, काहीतरी दबाव टाकावा, काहीतरी तपासाला गती येईल असं काही करावं, असं कुणीच त्या ठिकाणी काय करत नाही. आम्ही आपले शिवभक्त म्हणून शिवाजी महाराजांप्रती असलेली श्रद्धा, निष्ठा, त्यांच्या विचारांप्रती असलेला आदर, या भावनेतून हा जो अपमान महाराजांचा झालेला आहे, त्यांच्या विचारांचा झालेला आहे, त्याच्या विरुद्ध हे उपोषण चालू आहे. काल मला कोणीतरी पालकमंत्र्यांची बाईट दाखवली. घटना घडल्याच्या 3ऱ्या दिवशी मंत्री महोदय इथं आले होते. त्यांच्या बाईटमध्ये होते की तपास तर त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की गुन्हेगारांचं काय आता, त्यावेळेस त्यांच्या बोलण्यात आलं की आता तपास एका टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि उलगडत आलेला आहे, फक्त शहानिशा करायची बाकी आहे, असं ते 2ऱ्या-3ऱ्या दिवशीचा विषय होता. मग आता हे उलगडत आलेलं आहे, शहानिशावर याला इतके दिवस उठलेले आहेत, त्यामुळे हे कुठंतरी सरकार याबाबत गंभीर नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल किंवा त्यांच्या विचारांचा हा जो अपमान झालेला आहे, याच्याबद्दल हे सरकारच कुठंतरी अजिबात गंभीर नाही, हेच यावरून दिसून येत आहे. तुमचा माईक वापरू ना. दोघं